गुड मॉर्निंग. लेट झालाय तुम्ही सगळे. आता आपला खरा ट्रेक चालू होते. हो का दमलेले. काय 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 झिंगार डिव्हन लव योसा. महान वीररत्न तानाजी मालुसरे यांची इच्छा. जय भवानी जय शिवाजी. चलो. नमस्कार मंडळी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आवारा रोडी या चॅनलवर. व्हिडिओची स्टार्टिंग पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कशावरती होणार आहे. व्हिडिओ एन्जॉय करा यार, स्किप नका करू, लास्टपर्यंत पहा. तर आपण या सगळ्या मीटअप झालेला आता आपण चाललेलो आहोत इन द रूट ऑफ सिंहगड. आता थोड्या वेळात आपण खडकवासला या रोडला लागणार आहोत मित्रांनो. मस्त अशी पहाट होणार आहे आज. हे जे ह्या ज्या तुम्ही गाड्या बघताय, हे जे लोक येत आहेत ना, त्याचे थोडं तरी मोटिवेशन घ्या आणि बाहेर पडा, घराच्या बाहेर पडा. भरपूर चांगले असे व्ह्यू बघायला भेटतात. आज कसं आहे, आपण व्हिडिओ मध्ये बघणं आणि स्वतः जाऊन तिथे एक्सपिरियन्स करणं यात खूप मोठा फरक असतो. तर जा आणि एक्सपिरियन्स करा, बाहेर पडा. हे प्रत्येक इथे जाणारी प्रत्येक ही गाडी तुमच्यासाठी मोटिवेशन आहे. डायरेक्ट पायथ्याशी. तर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल तर तुम्हाला ह्या रूटने पुढे जावं लागेल, नाहीतर इथून वरती जायला बघा, हा तो बोर्ड बघा, त्याच्यावरती तुम्हाला कळेलच. इकडून जर का वरती गेलात तर डायरेक्ट सिंहगड किल्ला, आणि इकडून जर का खाली गेलात तर पायथा. आणि आपल्याला पायथ्याशी जायचंय, तिथूनच आपल्याला ट्रेकिंग करत वरती जायचं. वरती जायचं, वरती वरती. तर हे असे लोक बाहेर येऊन तुम्हाला सांगतील की इकडे पार्किंग करा, तिकडे पार्किंग करा. तर ह्या गोष्टींवरती असं काही लक्ष नका देऊ. थोडं पुढेच जायचं आपल्याला, जिथं हा रोड एंड होईल तिथे जायचंय. नाही ब्रदर, नाही, असं जाऊच नका, गाड्या लावून नका. तिथं पार्किंगचे पे करावं लागतं तुम्हाला. आपल्याला पुढे जायचं, पण इथून पण तुम्हाला खूप चालत जावं लागेल. आपल्याला वरती आहे पार्किंग. मस्त वाटला. तर इथून आपला पायथा असा आहे. गाडी लावायला इकडूनच बघावं लागणार. तर इकडे तुम्ही अशी गाडी लावू शकता. तुम्ही बघू शकता, असं भलं मोठं पार्किंग आहे इथे करून ठेवलेलं आहे. गुड मॉर्निंग. लेट झालाय तुम्ही सगळे. लेट झालाय. आपल्याला ट्रेक किती वाजता चालू करायचा आता? 4 वाजता. 4 वाजता. फोन केला होता तेव्हा ती पोहोचलीच नव्हती. ग्रुपमध्ये एकमेकांसोबत भांडून झाल्यानंतर ना की बाबा कोण लेट आले, कोण लवकर आले, हे सगळं झाल्यानंतर ना मस्त अशा फ्रेश वातावरणात थोडं वॉर्मअप वगैरे करून आम्ही ट्रेकला सुरुवात करतो.
अशा थंडगार आणि हिरव्यागार वातावरणात फिरण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो असा सांगून किंवा कुठून ऐकून असं मुळीच कळणार नाही तुम्हाला इथे येऊन स्वतः एक्सपिरियन्स करावा लागेल. सर्व स्टॅमिना धावण्यात आणि उड्या मारण्यात घालवल्यानंतर मला समजतं की आता आपला खरा ट्रेक चालू होते. इथे आमचे वडापाव लवर्स पाठीमागं राहिले होते, खूप पाठीमागं राहिले होते. आणि एका साईडला आमचे हे वडापाव हेटर्स फिट अँड फाईन. बघा आमचा एक मेंबर काय घेऊन आलाय, अख्खा डबा घेऊन आलाय चॉकलेटचा. त्याला माहिती आहे इथे करून पाडणार आहेत सगळे वडापाववाले पाडणार आहेत. चलो. कुठला आहे बरं? एनर्जीवालं चॉकलेट खाल्ल्यानंतर आमच्या अंगात जी तरतरी आली होती तुम्हाला काय सांगू की आम्ही ट्रेक करण्याऐवजी आम्ही रनिंग करत होतो. थकलेल्या पायांना आराम देत थोडं सूर्यदेवाचं दर्शन करून थंड पाण्याने सुकलेल्या घशाला थोडा ओलावा दिला. आणि इथे हा सनराईज बघून खरंच सांगतो मित्रांनो, अख्खा थकवा निघून गेला होता आमचा. बेस्ट फिलिंग आहे. पीस कुठे शोधत असाल तर पीस हे आहे, या खरं सांगतो एक्सपिरियन्स करा. तगराम 3 रस्ते इकडून इकडून हे सगळ्यात डिफिकल्ट नाही हा डिफिकल्ट आहे. कोणता? अरे हा इथे स्टेप्स इथं हे लास्ट आहे ना आता? स्टेप्सनेच जाऊ चल. नको ते. आणि त्यांना सोपं पडेल तिथून जाऊ. देखो हमारे थकेले भागेले कैसे आ रहे हैं. इथे साध्या वाटा असून सुद्धा आम्ही अवघड वाट सिलेक्ट करतो. आमचा ॲडव्हेंचर कुठंतरी प्लस झाला पाहिजे म्हणून. पण घे. तर फायनली आम्ही ते अवघड चढाई चढून वरती आलो होतो. हो का दमलेले.
हा नजारा रियालिटीमध्ये बघणं म्हणजे एकदम स्वर्गच. तर आपण हा ट्रेक कंप्लीट केलाय. आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघाल तर इथे डायरेक्ट गाडी येते वरती. वर येऊन बघतो तर काय, काका मस्त लिंबू सरबत बनवत होते. मग एका थकल्या हारलेल्या जीवाला लिंबू सरबत एका रेडबुल सारखं लागतो. द बेस्ट एनर्जी ड्रिंक एव्हर. लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर आमचे पाय गडाच्या पुणे दरवाजाकडे वळाले. आणि या दरवाजाला पुणे दरवाजा का म्हटलं जातं? कारण या साईडला आपलं पुणे आहे. पुणे दरवाजापासून थोडं पुढं चालून आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहाल डाव्या बाजूला गडाचा पूर्णपणे हा नकाशा इथे लावलेला आहे. इथून पुढे चालून आल्यानंतर थोड्याच अंतरावरती अजून एक तुम्हाला गेट दिसणार आहे, जो की पुणे दरवाजाचा सेकंड गेट हा मानला जातो. सेकंड गेट पासून असा हा एक व्ह्यू दिसतो. हा व्ह्यू बघायला भेटणार आहे तुम्हाला तिसऱ्या दरवाजापासून, जो की हा लास्टचा दरवाजा असेल. इथून तुम्ही डायरेक्ट गडामध्ये एंट्री मारता. त्यानंतर उजव्या साईडला जे असेल तो तोफखाना असणार आहे. तर ही मित्रांनो आपले तोफखाना आहे, जिथे आपले महाराज त्यांचे सैन्य तोफा ठेवायचे. एक होऊन जाऊ दे. Goosebumps, हा? आणि इथून तोफखाना बघून झाल्यानंतर आम्ही जातो घोड्यांची बागा बघण्यासाठी.
थोडीशी मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही थोडे पुढे आलो आणि तिथे आम्हाला हे स्टॉल दिसले, ज्याच्यामध्ये खूप सारे काही इंटरेस्टिंग वस्तू होत्या. मस्त आहे ना. घ्यायचं आहे का तुला? काय 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 झिंगाडी लव यू असा. आणि तिथून शेजारीच एक खाऊचा स्टॉल होता, ज्याच्यामध्ये मस्त शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे, आपलं देसी जे काही स्नॅक्स होतं ते होतं. मग म्हणलं याच्यावरती पैसे घालवणं हे ऑल टाईम बेटर आहे, थोडी एनर्जी तरी मिळेल. आणि तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर या गर्दीमधून रस्ता शोधत आम्ही पुढे गेलो आणि कोंडाणेश्वर मंदिराकडे आमची वाटचाल चालू ठेवली. आपल्या सिंहगडावरचं कोंडाणेश्वर मंदिर. दाखवणार आहे मित्रांनो आपल्या सिंहगडावरची सर्वात उंच जागा, जिथून अख्खा सिंहगड दिसतो. तर जर कधी आला तर ह्या पॉईंटला विजिट नक्कीच करा, कोंडाणेश्वर मंदिराच्या शेजारी. डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा हे. त्यानंतर आम्ही जातो समाधीकडे, ज्यांच्यामुळे इतिहासात या गडाला सिंहगड असे नाव पडले, ज्यांच्या पराक्रमामुळे इतिहासात हा गड जिंकला गेला, जे की होते आपले सुभेदार तानाजी मालुसरे. आठवण म्हणून की लाखो लोक दर्शनाला येतील म्हणून बाळ शिवराजे तेवढी दिया समाधी तानाजी मालुसरेंची सिंहगडावर बांधा, ही श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा. जय भवानी जय शिवाजी. तर त्यानंतर आपण जातो हत्ती टाकीकडे, जिथे त्या काळी मोठमोठ्या हत्तींना इथे आंघोळ घालायचे. गँगला घेऊन जातो माझ्या पर्सनल फेवरेट ठिकाणावरती, जो की आहे खुला रंगमंच.
गणपती गणपती गजस्वपती सुवर्णरत्न मंडित शास्त्रात्र शास्त्र पारंगत रणनीती धुरंधर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव भारत माता की जय. एवढ्या घोषणा झाल्यानंतर ना ऑब्व्हियसली यार भूक तर लागणारच. त्यानंतरनं आम्ही गरम गरम भजींवरती असा ताव मारला. गरम गरम कांदा भजी आणि पिठलं भाकर खाऊन झाल्यानंतर थोडं गप्पा गोष्टी करत झाडाच्या सावलीखाली पाय पसरून थोडं रिलॅक्स केला. आराम करून झाल्यानंतर लक्षात आलं की गड खाली उतरायचा पण आहे. तर मग पटकन उठलो आणि परतीच्या प्रवासाकडे वाटचाल केली. आणि इथे फायनली आम्ही आमचा ट्रेक कंप्लीट केला. समरमध्ये सजेशन आहे एकच, समरमध्ये ट्रेकिंगचा प्लॅन करू नका. जर का तुम्हाला सवय असेल, रोज करत असाल तर करा, नाही तर नका. तर मित्रांनो, असा होता आपला सिंहगडचा ट्रेक. तर बऱ्यापैकी डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर यायच्या अगोदर प्रिपरेशन, परत इथं आल्यानंतर कुठले कुठले पॉईंट बघायचे ते दाखवलं तुम्हाला. तर आता या विजिट करा, सिंहगड पूर्णपणे फिरा आणि जमलं जर तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा यार. जास्त काय नाही, फक्त एक लाईक. आणि ज्या मित्रांसोबत तुम्हाला प्लॅन करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ सेंड करा. आणि आपल्या चॅनलसाठी परत एकदा सांगतो, एक लाईक. आणि ह्या व्हिडिओसाठी तर लाईक तरी द्याच, कारण खूप काही इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. मी संग्राम कदम, आवर रोड या चॅनलचा होस्ट, तुम्हाला असेच पुढे पण व्हिडिओ देत राहणार आहे इन्फॉर्मेशन वाला. फक्त सबस्क्राईब करा. ओके, तर आजचा आपला हा व्लॉग इथेच एंड होत आहे. तर सी यू गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके, बाय.